ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स मंडळी आयोजित अक्कलकोट आणि तुळजापूर आणि येडेश्वरीची ही ट्रीप आमची निघाली होती. आणि चालक मालक संघटनेच्या सुधीर शिंदे यांच्या हस्ते नारळ फुटला. त्यांचे सौभाग्य होते, त्यांनी देखील त्या ठिकाणी हळदी वाहून गाडीला या ठिकाणी सुरुवात केली. आणि सुधीर शिंदेनं ते बघू शकता नारळ फोडत आहेत. आणि हा नारळ फुटला, खूप धमाल मस्ती मजा त्या ठिकाणी येणार होती. कारण का तर आमची ट्रीप चालली होती बरं का. तर लक्षात घ्या सुधीर आम्ही बघा ही सगळी लोक जे ही सगळी लोक आपल्याला त्या ट्रीपमध्ये दिसतील. एक फॅमिली ट्रीप आपण म्हणून लोक इच्छुक होते अशा. आणि बघा तुम्ही गाडीतले लोक कसे लगेच बिझी झाले, आपापल्या मोबाईलमध्ये घुसले आणि त्या ठिकाणी बाकीचे त्यांना बघून बसले. सुधीर शिंदे सर मस्त आपला ड्रायव्हिंग सीटवरती बसून अंगठा दाखवत आहेत. गाडी आमची निघाली रस्त्याने. आता आम्हाला आस लागली होती स्वामी समर्थांच्या दर्शनाची, कारण आम्ही पहिले जाणार होतो अक्कलकोटला. आणि लक्षात ठेवा अक्कलकोट. तर ही जी मजा आहे, ही जी गंमत आहे, तुम्ही आता बघू शकता. रस्त्यामध्ये आम्ही थांबलो चहा पिण्यासाठी आणि आमच्याबरोबर त्यांनी पुतळा देखील त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबला होता. तसेच सुधीर शिंदे सरांना फार उकडत होतं, बनायलावरती फिरत होते. मोकळी हवा त्या ठिकाणी होती, खूप छान त्या ठिकाणी मजा आली. आणि चहा पित असताना एक रस्त्याच्या कडेला खूप छान हवा सुटली होती. तर ही जी गंमत आहे ही तुम्हाला गंमत ट्रीपमध्येच बघायला भेटणार आहे. नंतर आम्ही पहाटे एका ठिकाणी परत एक हॉल्ट घेतला आणि गाडीमध्ये सगळी लोक त्या ठिकाणी रेस्ट करता हळूच उतरले. आणि आमचे सर्व लोक इकडे तिकडे पळू लागले, कारण ते पाय जरा दुखत होते नाही का, बसून. आणि सुधीर शिंदे सर मस्तपैकी गाडीमध्ये बसून एन्जॉय करतात, कारण का पहाट झाली होती. आणि पहाटेची एक वेळ असते खूप छान, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी खूप मस्ती येत होती, धमाल मस्ती होती. आणि पहाट झाल्यानंतर उगवत्या सूर्याचं दर्शन आम्ही त्या ठिकाणी गाडीमधूनच घेतलं. सूर्य अशा वरवर येत होता. आणि आम्हाला मात्र अक्कलकोटमध्ये आल्याचा आनंद फार छान भेटला, कारण सूर्याचं दर्शन या ठिकाणी झालं. आणि अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरचं अक्कलकोट होतं. आणि तुम्हाला सांगायला आवडेल, या ठिकाणी सूर्य इतकं छान सुंदरपणे असं वरती आला आणि आम्ही त्या ठिकाणी हात जोडून त्या सूर्याचं दर्शन आम्ही त्या ठिकाणी घेतलं. तर मजाच मजा आहे, कारण एक ट्रिप असते, ट्रिपमध्ये ही फार वेगळी मजा आम्हाला बघायला भेटली. आणि पहाटेचं सूर्याचं दर्शन भेटलं. आणि आता आपण दर्शनासाठी तर मंडळी पुन्हा ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुम्ही बघा तर माझ्या भाषेला स्वामींचा छानसा असं बनवलेला फोटो आहे, जिथे लोक खूप छानपैकी सेल्फी काढतात, फोटो काढतात. आणि मला सांगायला आवडेल की बऱ्याच लोकांची गर्दी इथं तुम्हाला दिसत असेल बघा, बसलेले माळ जपतायत, भक्ती करतायत, स्वामीकडे वेगवेगळ्या प्रकारचं मागणं मागतायत. आणि ते मागेलच पाहिजे असं मला वाटतं. सो अजून पुढे आपण जाणार आहोत आणि बऱ्याच गोष्टी बघणार आहोत. सो कंटिन्यू करूया दर्शनचे. तुम्ही बघत असाल या ठिकाणी आता अक्कलकोटमध्ये आमचं दर्शन झालं आणि अक्कलकोट मंदिरामध्ये दर्शन करून आम्ही आणि बरेच लोक जे आहेत या ठिकाणी आता पाया पडतात. हा सगळा स्वामींचा दरबार. वृक्षाचं झाड आहे, बरेच लोक आपापल्या जे काही मनाची इच्छा आहे त्या ठिकाणी इथं बांधतात. नमस्कार मंडळी, ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि अक्कलकोट दर्शनमध्ये त्या ठिकाणी आम्ही स्वामीचं दर्शन तर आता म्हणजे घ्यायला चाललोच आहे. परंतु तुम्हाला सांगायला आवडेल की दर्शन झाल्यानंतर जो आनंद असतो तो फार वेगळा असतो. आणि आम्ही ते दर्शन घेऊन आलो जाता. आणि हा ब्लॉगमध्ये आता आपण बघतो की आमच्यासोबत ही जी सगळी मंडळी आहे
जसं की स्वामींच्या चरणीचा मस्तक होऊन आले. आपण त्यांना विचारू कसं वाटलं तुम्हाला, कसं वाटलं आता स्वामींचं दर्शन आपण घेतले. आल्याबद्दल नाही का एकदम भारी, एकदम वातावरण पण एकदम मस्त आहे. आज ज्यांच्यामुळे टूर निघाली, चालक मालक आणि त्यांच्या ह्या अर्धांगिनी त्या पण मालक, त्यांना आपण विचारूया त्यांना कसं म्हणजे वाटलं आज स्वामींचं. छान वाटलं, दर्शन पण खूप छान झालं. दिवसापासून इच्छा होती यायची आणि वहिनीला असं पूर्ण झालं. म्हणजे खूप मंडळी, खूप मोठी टीम आहे. पण आता ही सध्या थोडीशी लोकांना आपण ब्लॉगमध्ये घेते, बाकीचे पण दिसतील. आणि माझी मिसेस आहे, तिला पण कसं वाटलं आपण मी तिला एक खुश आहे, मी छान वाटलं विषय संपला. या काय शब्दात कळतच तर ब्लॉग कंटिन्यू बघायचा आहे. पुढे तुम्हाला बऱ्याच गोष्टी अजून बघायला मिळणार. लक्षात ठेवा, अक्कलकोट टूर. अशा तऱ्हेने मंडळी आम्ही नवरा बायकोनी दर्शन घेतलं स्वामींचं, खूप मजा आली. आणि निघालो आता तुळजापूर देवीच्या प्रवासाकडे. तुळजापूरला जायची आस लागली, गाडीमध्ये प्रवास आमचा सुरू झाला. आणि तुम्ही बघत असाल स्वामींचं दर्शन घेऊन झाल्यानंतर जो आनंद गगनात मावत नव्हता, त्यानंतर दुसरीकडे म्हणजे तुळजापूरला जायची घाई या ठिकाणी आम्ही केली. कारण आम्हाला तुळजापूर आणि येडेश्वरी या दोन्ही देवींचं दर्शन घ्यायचं होतं. तर भेटूया.